आता विठुरायाचं दर्शन घेतलं, काय साकडं घातलं देवाला? आज विठुरायाला साकडं हे घातलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हवामान विभागाने ह्या वर्षी पाऊस कमी पडेल म्हणून अंदाज व्यक्त केलेला आहे. आणि आज मी विठुरायाला एकच साकडं घातलं की एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून, शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून यावर्षी जो हवामान खात्याने अंदाज दिलेला आहे तो अंदाज चुकीचा ठरावा, वातावरणामध्ये बदल व्हावा आणि या राज्यामध्ये समाधानकारक पाऊस पडावा, धोधो पाऊस पडावा अशी मी विठ्ठल चरणी साकडं घातलेलं आहे, प्रार्थना केलेली आहे. आणि माझा शेतकरी आनंदी व्हावा, सुखी व्हावा आणि सगळीकडे समप्रमाणामध्ये पाऊस व्हावा हे साकडं घातलं. कर्जमाफीची वगैरे काही घोषणा? कर्जमाफी आपल्याला माहिती आहे की 30 जून पूर्वीच आम्ही संपूर्ण शेतकऱ्याला कर्जमाफी देतोय. त्याचप्रमाणे जे रेग्युलर भरणारे कर्ज, वेळेवर कर्ज भरणारे त्यांनाही 50,000 रुपयाचा आम्ही सानुग्रहण आणून देतोय. त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी करू नये. आणि आपल्या माध्यमातून मी शेतकरी बांधवांना हे पण सांगतो की पेट्रोल डिझेलचा साठा या राज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे विनाकारण घाई गडबड कुणीतरी अफवावरती विश्वास ठेवू नका. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण आपल्या सगळ्यांना विनंती केलेली आहे. मी शेतकऱ्यांना विनंती करतो, अजिबात घाई गडबड करू नका. पेट्रोल डिझेल आपल्या राज्यामध्ये त्याचा जो साठा आहे तो व्यवस्थित आहे. त्यामुळे कुणी गडबड न करता पेट्रोल डिझेल ज्यावेळेस आपल्याला लागेल त्याच वेळेस घ्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.